आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। सांगोला शेतकरी महिला सूत गिरणीवर शेकापची एक हाती सत्ता, सर्व 19 जागा जिंकत शहाजी बापू पाटील गटाला धक्का, डॉक्टर बाबासाहेब देशमुखांकडून सर्व निवडणुका जिंकण्याचा विश्वास व्यक्त। पुण्यामध्ये अंगणवाडी सेविकांचं थाळीनाद आणि धरणं आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन करण्याची ठाम भूमिका। छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, जलवाहिनी फुटली आणि तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत। धाराशिव शहरामध्ये घाणीचं साम्राज्य, नगर परिषद प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। नंदुरबार शहरामध्ये कोरोना JN1चा रुग्ण आढळला, रुग्णाची प्रकृती स्थिर, आरोग्य यंत्रणा सतर्क, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। चेन्नईनंतर आता लातूरमध्ये वंदे भारतच्या डब्यांची निर्मिती होणार, वंदे भारतला देशभरात प्रवाशांचा मोठा प्रतिसाद। सातारा ग्रंथ महोत्सवाला उदयनराजेंची भेट, युवा पिढीने जास्तीत जास्त पुस्तकं वाचून ज्ञानात भर घालण्याचं उदयनराजेंचं आवाहन। सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा लिलाव 4 दिवस बंद असेल। 11 जानेवारीला कांदा लिलाव बंद राहील आणि त्यानंतर 13 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत कांदा लिलाव बंद असेल। बीडच्या अंबेजोगाईमध्ये मुकुंदराज स्वामी यात्रेसाठी भाविकांची गर्दी, समाधी परिसरामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन।